आपल्या चित्रपटसृष्टीत अनेक दिग्गज अविस्मरणीय असे अनमोल हिरे होऊन गेले आहेत. त्यापैकीच एक होते बाबूजी म्हणजेच सुधीर फडके. या ख्यातनाम गायक आणि संगीतकाराची आयुष्याची कहाणी आता मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना पाहता येतेय. स्वरगंधर्व सुधीर फडके हा चित्रपट 1 मे पासून सर्वांना पुन्हा एकदा बाबूजींच्या दुनियेत घेऊन जातोय. अभिनेता सुनील बर्वे याने बाबूजींची भूमिका या चित्रपटात साकारली आहे. बाबूजी अर्थात स्वरगंधर्व सुधीर फडके या चित्रपटामध्ये मी बाबूजींची भूमिका रेखाटण्याचं मला भाग्य लाभलं आहे. त्यांच्याबद्दलचं जे वाचन आहे, त्यांच्या यूट्यूबवरचे जे काही व्हिडिओज आहेत, हे सगळं पाहणं त्या निमित्ताने झालं. बाबूजींचा आणि कोल्हापूरचा संबंध काय होता हे मला खरं तर चित्रपट जेव्हा करायला घेतला तेव्हा लक्षात आलं. तोपर्यंत मला असं वाटायचं की बाबूजी मुंबईचे आमचे दादरचेच आहेत, पार्ल्यातसुद्धा ते नंतर होते, त्यामुळे पार्ल्यातले आहेत असंच वाटत होतं. पण नंतर मला कळलं कोल्हापूरचं त्यांचं नातं काय आहे. आणि कोल्हापूर करवीर नगरीतून इतक्या मोठ्या मोठ्या दिग्गज व्यक्तींचा इथं जन्म झालेला आहे, इतकी मोठी झालेली आहेत. आणि त्या सुवर्ण काळातली तर अनेक व्यक्ती आहेत ज्या कोल्हापूरमध्ये त्यांचं सगळं उदयाचा काळ होता तो त्यांनी घालवलेला आहे. त्यामुळे या कोल्हापूर नगरीतले अजून एक बाबूजीसुद्धा आहेत, त्याचा मला खरंच खूप आनंद होतो. ही भूमिका मला करायला मिळाली हे खरंच मला वाटतं माझ्या आईवडिलांची जे काही आशीर्वाद आहेत त्या आशीर्वादांवरतीच मला मिळालं असेल. आणि योगेशाचा विश्वास माझ्याबद्दलचा त्याच्यामुळेच मला ही भूमिका करता आली असेल. जो काळ होता त्या काळामध्ये बाबूजींची गाणी ऐकण्याचा योग परत इतका आला. त्यांची गाणी ते कसे गायचे, त्यांच्या हालचाली, त्यांचे हावभाव कसे व्हायचे गाण्याबरोबर हे सुद्धा मला अभ्यासता आलं. आणि मुळात त्यांचा जो तरल आणि सुंदर असा काय म्हणतात त्याला की सुराला इतके पक्के, या सगळ्या गोष्टी कुठेतरी आपण अंगीकारल्या पाहिजेत असं वाटून थोडासा रियाजही वाढला. त्यामुळे खरंच मी सुद्धा थोडासा त्या अर्थाने शिकलो जास्त बऱ्याच काही गोष्टी असं मला वाटतं. दरम्यान चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधीपासूनच त्याची क्रेज संगीतप्रेमींमध्ये वाढलेली पाहायला मिळत होती. त्यामुळे हा चित्रपटगृहातच जाऊन पाहण्याचे आवाहन देखील दिग्दर्शक योगेश देशपांडे यांनी केलंय. या चित्रपटांमध्ये तुम्हाला बाबूजींचं मूळ संगीत, मूळ गायकी ऐकायला मिळणार आहे. तब्बल 27 गाणी बाबूजींच्या आवाजातली तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत, मूळ आवाजामधली. आणि बाबूजींची त्या काळातली मूळ आवाजातली गाणी चित्रपटगृहात जाऊन ऐका, तुम्हाला नक्की आवडतील. लोकल 18 साठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर.